नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाकडून इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025 ची मित्रांनो. यामध्ये जे पद जे असणार आहे आपलं कोर्ट मास्टर शॉर्ट हँडसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. कोर्ट मास्टर शॉर्ट हँडसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. त्यासाठी इथं 30 पदं असणार आहे टोटल इथे. शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर. ओके आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. पण आपल्याला शॉर्ट हँड इंग्लिश टायपिंग लागणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी संगणक टायपिंग आणि शॉर्ट हँड टायपिंग लागणार आहे. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे वगैरे, किती पगार असणार आहे. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. न्यू दिल्लीकडून. ओके. सर इथं 28 जुलै 2025 रोजी नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो, पण अप्लाय करण्याची डेट वगैरे आली नव्हती. त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवलेला नव्हता. आता ॲडव्हर्टाइजमेंट इथं आलेली मित्रांनो याची फुल आता. ओके. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इन्व्हाईट इंडियन सिटिझनशिप इथे अप्लाय करू शकतो. फुलवर आपल्याला क्वालिफिकेशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कंडिशन्स वगैरे आपल्याला इथं बघून घ्यायच्या, ज्या की आपल्याला 1/7/2025 पर्यंत इथं असणार आहे सिलेक्शनसाठी. ओके. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे फॉर्म फिल करण्याची व्यक्ती पॅनल क्रिएट कोर्ट मास्टर्स शॉर्ट हँड या ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार आहे मित्रांनो. ग्रॅज्युएटेड पोस्ट तर हे आपल्याला चांगली पोस्ट असणार आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियासाठी. ओके. टोटल इथे 30 व्हॅकन्सी असणार, 30 पोस्ट असणार आहे कोर्ट मास्टरसाठी शॉर्ट हँड. युआर कॅटेगरीसाठी 16 पदं असणार आहे. एससी कॅटेगरीला 4 पदं, एसटी कॅटेगरीला 2 पदं, ओबीसीला इथं असणार आहे 8 पदं. अशा पद्धतीने इथं 30 पदं असणार आहे. ओके. याच्यामध्ये सॅलरी जी असते मित्रांनो शॉर्ट हँड टायपिंगमध्ये खूप भारी पगार असतो मित्रांनो यांना. त्यांची सॅलरी आहे क्लास 1 अधिकारीसारखी एवढा पगार असतो. ओके. यांना तर सॅलरी जी असणार पे लेव्हल 11 मॅट्रिक्स असणार आहे. याच्यामध्ये बेसिक पे आपल्याला असणार आहे ₹67,700 पासून तर आपल्याला ₹2,08,700 पर्यंत इथं आपल्याला पगार भेटायला मिळतो मित्रांनो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एज लिमिट असणार आहे 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आणि कमीत कमी आपण 30 वर्ष तरी कमीत कमी आपलं वय पाहिजे तरच अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये दिलेलं आहे डिग्री कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. युनिव्हर्सिटीमधून इंडियामधून झालेली पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट हँडची स्पीड आपल्याला पाहिजे 120 वर्ड प्रति मिनिट, 120 शब्द प्रति मिनिट आपल्याला शॉर्ट हँड टायमिंग इंग्लिशमध्ये पाहिजे आहे आणि आपल्याला कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे आणि आपल्याला टायपिंग स्पीड पाहिजे कॉम्प्युटर नॉलेजमध्ये 40 शब्द प्रति मिनिटमध्ये इंग्लिश टायपिंगची. ओके. तर यामध्ये आपल्याला 2 आपल्याला असणार आहे टायपिंग स्किल आणि शॉर्ट हँड टायपिंगमध्ये. ओके. याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला 5 वर्षाचा. आपल्याला 5 वर्ष सर्व्हिस केलेली असली पाहिजे आपण रेग्युलरमध्ये कुठेतरी प्रायव्हेट सेक्रेटरीमध्ये, सीनियर पी-एमध्ये, ओके, सीनियर स्टेनोग्राफरमध्ये, गव्हर्नमेंट अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये आपण काम केलेलं असेल, तर 5 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर आपण अप्लाय करू शकतो. स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन. आता तुमची एक्झामिनेशन कशी असणार आहे? तर शॉर्ट हँडची आपली जी एक्झामिनेशन असणार आहे, इंग्लिशमध्ये टेस्ट असणार आहे 120 शब्द प्रति मिनिट वर्डमध्ये, पर मिनिट 7 मिनिटमध्ये. ओके. याच्यामध्ये 45 मिनिटाची असणार आहे. ओके. मॅक्सिमम आपल्याला याच्यामध्ये मिस्टेक 5% मिस्टेक इथं चालू शकणार. ओके. त्याच्यासाठी मेथड वगैरे दिलेलं आहे. जे की आपल्याला 1% मिस्टेक विदाऊट मिस्टेकला 100% मार्क भेटणार आहे. 1% मिस्टेक म्हणजे 90% मार्क, 2% मिस्टेक म्हणजे 80% आणि 3% मिस्टेक म्हणजे 70%, 4% मिस्टेकमध्ये 50-60% आणि इथं 5% मिस्टेकमध्ये 50%. अशा पद्धतीने आपल्याला असणार आहे. मॅक्सिमम आपल्याला इथं क्वालिफाय होण्यासाठी 50% आणायचेच आहे. ओके. म्हणजे 5% मिस्टेक चालणार आहे फक्त. ओके. तर आपल्या इथं नाव ऑब्जेक्टिव्ह टाइप आपल्याला रायटिंग टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन जे असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आपल्या 100 क्वेश्चन. याच्यामध्ये 25 आपले जनरल इंग्लिशचे क्वेश्चन असणार आहे. 25 क्वेश्चन जनरल नॉलेज क्वेश्चन असणार आहे. 25 क्वेश्चन आपल्याला प्रोव्हिजनलचे असणार आहे. ओके. आणि आपल्याला 15 क्वेश्चन आपल्याला सुप्रीम कोर्ट अँड रूल्सचे असणार आहे. 10 क्वेश्चन आपल्याला कॉम्प्युटर नॉलेजचे असणार आहे. ओके. अशी एकूण इथं 100 मार्कांची इथं परीक्षा होणार आहे. तेव्हा 50 मार्क इथं जनरल कॅटेगरीला आणणे अनिवार्य आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांना 45 मार्क आणणे गरजेचं आहे. 2 तासाचा अवधी दिला जाणार यासाठी. त्यानंतर आपल्याला असणार टायपिंग स्पीड आपली जी कॉम्प्युटरची. ओके. 40 वर्ड पर मिनिटमध्ये असणार आहे. याच्यामध्ये मिस्टेक वगैरे दिलेलं आहे. 2% 3% अशा पद्धतीने याचं आपल्याला 10 मिनिटाचा ड्युरेशन दिलेलं आहे. ज्याची जास्त आपल्याला मॅक्सिमम आपल्याला मार्क्स आणायचे आपल्याला 20 पैकी आपल्याला 10 मार्क तरी इथं आलेले पाहिजेत. ओके. मॅक्सिमम मिनिमम क्वालिफाय असणार आहे 10 मार्क जनरल कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरीला 5 मार्क. ओके. त्यानंतर आपला इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला 30 मार्काचा असणार आहे. 15 मार्क आणायचे जनरल कॅटेगरीने, 13 मार्क मागासवर्गीयांनी. ओके. तरच आपल्याला सिलेक्शन आहे. वेटलेस असणार 3 मार्क इथं कॅन्डिडेटला इथं प्रोसेस भेटणार आहे. 3 मार्क भेटणार आहे. जो की ऑप्शनल असणार आहे.
ज्यांच्याकडे डिग्री और लॉ डिग्री असेल त्यांना 3 मार्क इथं स्पेशली भेटणार आहे. ओके. एल-एल-बी वाल्यांसाठी स्पेशली इथं मार्क वगैरे भेटणार आहे. नाही तर डिग्री आणि ग्रॅज्युएट डिग्रीवर पण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट वगैरे दिलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेली आहे. जे की आता आपल्याला याच्यामध्ये 30 वर्षाच्या पुढे तर 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. आता इथं दिलेल्या क्रायटेरिया दिलेले आहे आपल्याला, जे की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेली आहे. सक्सेसफुली आपल्याला शॉर्ट अँड इंग्लिश टायपिंग आपली झालेली पाहिजे. ज्याच्यामध्ये आपल्याला रेशिओ असणार आहे. एकाच 10 रेशिओमध्ये आपल्या सिलेक्शनच्यामध्ये असणार आहे कोर्ट मास्टरसाठी. ओके. तर सुप्रीम कोर्टामध्ये काम करणं पण एकदम मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फीज असणार आहे. ओके. जे की तुम्हाला मी याच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं sci.gov.in या वेबसाईटवरून. तिथे पी-जी असणार आहे अप्लाय करण्यासाठी. नॉन रिफंडेबल असणार आहे. ₹1500 असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि ₹750 एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एक्स सर्व्हिसमॅनला. ओके. आणि डिसेबिलिटी पर्सनला. ओके. युको बँकतर्फे फी भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. इथे लिंक वगैरे दिली आहे. टेस्ट ऑफ सिटीज. आता आपल्याला सिटी चॉईस करायची, जी तिथे दिलेली आहे. दिल्ली, एन-सी-आर, मुंबई, कोलकाता, चेन्नई. याच्यासाठी आपल्याला सिटी असणार आहे. 4 मोठे-मोठे सेंटरमध्ये आपली परीक्षा घेणार आहे. शॉर्ट असं इंग्लिशची टायपिंगची. ओके. रायटिंग टेस्टची. ओके. सेम डेमध्ये आपल्याला एक्झामिनेशन असणार शॉर्ट हँडची पण आणि आपली रायटिंग टेस्टची पण. ओके. एकाच दिवशी सगळ्या परीक्षा तुमच्या असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला टायपिंग स्पीड टेस्ट जी असणार आहे कॉम्प्युटर आणि टायपिंग स्पीड टेस्ट कॉम्प्युटरवाली आणि इंटरव्ह्यू तुमची दिल्लीमध्ये होणार असणार आहे. ओके. आणि बाकीच्या 2 तुमच्या सेम दिवशी होऊन जाणार आहे नंतर. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला, जे की आपल्याला कॅन्डिडेटने सगळ्यात पहिले आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया संपूर्ण माहिती वाचून घ्यायची, तरच इथं अप्लाय करायचं आहे. सगळे आपल्याला पॅरामीटर्सवर आपले सिलेक्शन असणार आहे. ओके. सांगण्यात आलेलं रायटिंग टेस्ट वगैरे सगळं क्वालिफाय आपण झाले स्टेप बाय स्टेप, तरच आपल्या पुढे इथं सिलेक्शनमध्ये नाव येईल मित्रांनो. प्रमाणात वॅकन्सी असणार आहे, चांगला पगार असणार आहे. 23 सॅलरी म्हणली जाते मित्रांनो त्याला. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटायला जाते. इंटरव्ह्यू वगैरे आपल्या सगळ्या गोष्टी इथं होणार आहे मित्रांनो. ओके. जास्त काही सांगायची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला आता इथं दाखवून देईल त्याची इम्पॉर्टंट डेट्स वगैरे. इम्पॉर्टंट आता कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे, डेट्स वगैरे दिलेले आहे, जे की आपण इथं बघून घेऊया. ओके. आता याच्यासाठी कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे, इंटरेस्टेड कॅन्डिडेटने इथं अप्लाय करायचं आहे, जे की त्यांनी सांगितलेलं आहे. टायमानुसार आपल्याला अप्लाय करून घ्यायचं ऑनलाईन पद्धतीने. ओके. आणि आपल्याला याच्यात दिलेलं आहे, की सगळे ॲप्लिकेशन भरताना जे डॉक्युमेंट लागणार ते अपलोड करायचे आहे आणि हार्ड कॉपी आपल्याला तिथे जाताना आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. ओके. इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले आहे. सिलेक्शन झाल्यावरची गोष्ट आहे बरं ती. कोणते डॉक्युमेंट आपल्याला ईमेल वगैरे सेंड वगैरे करायचे नाही. आता दिलेल्या ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपले 30 ऑगस्ट 2025 पासून चालू झालेले आहे. तर लास्ट डेट असणार आहे आपल्याला 15 सप्टेंबर 2025 पर्यंत. 15 दिवसाचा टाईम आपल्याला इथं देण्यात येणार, 16 दिवसाचा टाईम. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे इंट्रोडक्शन दिलेलं आहे सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी, जे की इथं जनरल जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला क्लिक करायचं आहे त्या वेबसाईटवर. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची ॲडव्हर्टाइजमेंट वाचायची ही सगळी. त्यानंतर इथं कॅटेगरीमध्ये आपल्याला कोणत्या कॅटेगरीत फॉर्म भरतोय, काय आपल्याला ते भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथं आपल्याला 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. ओके. 12वीचं मार्कशीट, फोटोग्राफ, कॅटेगरी सर्टिफिकेशन अपलोड करायचे आहे. 100 KB पासून 1000 KB पर्यंत. ओके. JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे, PDF फॉर्मॅटमध्ये. ओके. हे सगळे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, सिग्नेचर अप्लाय करायचं आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये 150 KB पर्यंत. ओके. 80 ते 150 KB. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी यांच्या ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला कंपल्सरी आहे. तो टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट करायचं आहे. नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबरवर आपल्याला एक मेल आपल्याला येऊन जातो, की आपल्या ईमेल ॲड्रेस पासवर्ड मिळून जातो मित्रांनो. तो भेटल्यानंतर कंप्लीटली आपल्याला रजिस्ट्रेशन स्टेप 1ला क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, पासवर्ड वगैरे क्रिएशन करून सगळी माहिती भरायची. स्टेप 1 वगैरे आपले पर्सनल डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल भरायची. OTP जनरेट झाल्यानंतर चेक इलॅबिलिटीवर करायच्या बॉक्सवर आणि सेकंड आपल्याला इथं सगळी माहिती भरायची. सिटी वगैरे आपल्या ॲडिशन डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत इथं पेमेंट फीस भरायची आहे. डॉक्युमेंटची साईज दिलेली आहे फोटोग्राफची 100 ते 200 KB पर्यंत. सिग्नेचरची साईज 80 ते 150 KB पर्यंत. ओके. आणि सर्टिफिकेशन पण अपलोड करायचं आहे कॅटेगरीचं, जी काही कॅटेगरी आपली असेल 100 ते 1000 KB पर्यंत. त्याच्यावर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत आपण फी इथं भरू शकतो ऑनलाईन पद्धतीने. प्रिंटआउट काढून घ्यायची फी भरल्यानंतर फीची पण आणि ॲप्लिकेशनची पण. ओके. आपल्याकडे प्रूफसाठी. जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना काही डाऊट्स आले, काही क्युरीज असेल, काही झालं असेल म्हणजे आपल्या परीक्षेत काही झालं असेल अडचण वगैरे, तर तुम्ही एका नंबरला कॉल करू शकता, हेल्पलाईन नंबरला. ओके. तर अशा पद्धतीची ही माहिती आलेली मित्रांनो. त्याचे फॉर्म चालू झालेले 30 तारखेपासून तर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत. ओके. कोर्स मास्टर आपले हे पद असणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार आहे. लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला तिथं मिळून जाईल मित्रांनो. ओके. जर PDF फाईल पाहिजे असेल मित्रांनो, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook ID. अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल.
तिथं अप्लाय करून घ्यायचं. चांगली अपॉर्च्युनिटी संधीचा फायदा घ्यायचा आहे. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक